मध्ये अतिशय वेळेत आरोपपत्र कसं जाईल या संदर्भातली एक चर्चा त्या ठिकाणी झाली। यासोबत ड्रग्सच्या संदर्भात कशा प्रकारची कारवाई चाललेली आहे आणि पुढे कशा प्रकारची कारवाई केली पाहिजे या संदर्भातली देखील चर्चा त्या ठिकाणी झाली। उद्योगांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल या संदर्भातली चर्चा झाली आणि त्यासोबत आपली जी फॉरेन्सिक कॅपेबिलिटी आहे ती आपल्याला कशी वाढवता येईल या संदर्भातलं देखील एक सादरीकरण हे करण्यात आलेलं आहे। एकूणच या सगळ्या परिषदेमध्ये मी हे सांगितलेलं आहे की ड्रग्सच्या संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलिसी असणार आहे आणि कुठलाही पोलीस तो कुठल्याही रँकचा असो हा जर ड्रग्सच्या प्रकरणाशी थेट संबंधित सापडला तर त्याला सस्पेंड न करता थेट बडतर्फ करण्यात येईल अशा प्रकारची पॉलिसी घेण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। यासोबत महिलांवरचे जे अत्याचार आहे तर त्या संदर्भात वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि कमीत कमी काळात चार्जशीट दाखल होणं या संदर्भात एक डायनामिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्याचं ट्रॅकिंग आम्ही करतो आहोत आणि यासोबत विशेषतः नवीन कायद्याने लोकांची जी काही जप्त झालेली संपत्ती असते एखाद्या क्राईममध्ये सापडलेली संपत्ती असते ही संपत्ती परत करता येईल अशा प्रकारचे आता तरतुदी तयार केल्या आहेत। तर त्या तरतुदीच्या अनुरूप देखील काम करून पुढच्या 6 महिन्यामध्ये पोलीस स्टेशन्स रिकामे झाले पाहिजेत म्हणजे जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल लोकांना परत गेला पाहिजे याही दृष्टीने आदेश दिलेले आहेत। शक्ती कायद्यासंदर्भात आपल्या काळामध्ये काही मागणी होती कारण की गेले काही दिवस काही मी या संदर्भात कालच बोललेलो आहे की केंद्र सरकारने जो नवीन कायदा केलेला आहे त्यात शक्ती कायद्यातल्या अनेक गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला पुन्हा रिव्ह्यू त्याचा घ्यावा लागेल आणि काय झालं नाही आहे त्या संदर्भातला कायदा तयार करावा लागेल। आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे संतोष देशमुख प्रकरणामध्ये संतोष देशमुख प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले लवकरात लवकर काम झालेलं आहे आणि न्यायालयासमोर आता केस उभी राहणार आहे। कशा प्रकारे बघता वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी त्यामध्ये ठेवले बघा पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केलेला आहे आणि नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलेलं आहे। आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की ही केस त्यांनी फास्ट ट्रॅकवर चालवावी। उज्ज्वल निकम साहेबांची आपण नियुक्ती केलेली आहे आणि मला विश्वास आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरतम शिक्षा या ठिकाणी कोर्ट देईल।